चेंज ऑफ पेस, परंतु ओळखलं परखलं, चेंडूला सरळ पाठवलंय 6 धावेसाठी. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या स्लॉट मध्ये चेंडू होता त्या चेंडूला मात्र जागा बनवली, रूम बनवला आणि काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते. पहा रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते महेश्वरच्या बॅट मधनं. हे आवडतं मैदान आहे त्यांचं. आणि विवेक शेलार यांना मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून राहिलं होतं. परंतु इथून महेश्वर सांगतो मी शांत राहणार नाहीये, माझ्या नाकापर्यंत पाणी येऊन पोहोचलंय, आता पोहण्याचा प्रयत्न जरूर केला जाणार. आणि इथून ब्लॉक होलचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, त्या चेंडूला खोदून काढलाय आणि त्या चेंडूला थेट पाठवलाय 6 धावेसाठी. चेंडूवरती महेश्वर सांगतो मी ही शांत राहणार नाहीये. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न समोरच्या रिझम मध्ये, इथून चेंडू रॉकेट फटका पाहायला मिळतोय. चेंडू इथून रोखूही शकत नाहीये क्षेत्ररक्षक. दोन्ही क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला उदूत होते लॉंगच्या रिझम मध्ये आणि लॉंगांच्या रिझम मध्ये सिद्धार्थ होते. कोणताही हलचल मात्र त्यांच्या हे पाहायला मिळेल. आपटवलाय चेंडू, पटकावला गेला आणि इथून या चेंडूला सुद्धा पाठव. चेंडू मात्र बाउन्स केले जात आहेत, सरप्राईज करण्याचे प्रयत्न केले जात आहेत अमृतकडनं, परंतु त्या सरप्राईज चेंडू वरती आक्रमण करताना पाहायला मिळते. ओहो हो हो, पुन्हा पाहत राहील असा फटका पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय, आकर्षणीय फटका पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या लेंथ मध्ये चेंडू होता, लेंथ मध्ये काही खराबी नव्हती, लेंथ खूप चांगली होती, परंतु त्या लेंथला बिघडवण्याचं काम केलं महेश्वरनं. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ब्लॉक होलचा पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयस, यावी मात्र बॅक ऑफ द लेंथ होता चेंडू, थोडासा टाइम घेतला आणि चेंडूला मात्र केलाय फरार. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये, यावी चेंडू अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा यावी सर बॅटले, ये छक्का नाही अठ्ठा. आपण श्री चषक मध्ये 9वा पाहिला होता, इकडे मात्र सिक्सर. काय फटका सजवलाय. पुन्हा एकदा पहा रिप्ले मध्ये, चेंडू ज्या पद्धतीने